आता एक महत्त्वाची बातमी पाहतोय। शिवप्रेमी आणि स्थानिकांच्या विरोधानंतर पेन येथील वादग्रस्त छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आलेला आहे। काल रात्री उशिरा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा स्थानिक प्रशासनाच्या द्वारे काढण्यात आला। या पुतळ्याला स्थानिकांनी आणि शिवप्रेमींनी विरोध केल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे। पेनमधील संभाजी महाराजांचा हा पुतळा त्यावरून वाद उफाळला होता आणि त्यानंतर आता हा पुतळा काढण्यात आल्याची माहिती मिळतेय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। तर पंकज, काय सांगाल, पेनमधला संभाजी राजांचा पुतळा आता काढण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती? शिवप्रेमी आणि इकडच्या स्थानिक नेत्यांच्या आक्षेपानंतर विरोधानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचं जे स्मारक इथे बनवण्यात आलं होतं ते रात्री हटवण्यात आलं आहे। पेडमधला हा छत्रपती संभाजी महाराज चौक आहे, याच्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचं मॉडर्न आर्टच्या पद्धतीनं साकारलेलं पारदर्शक एक शिल्प जे आहे ते इथे साकारलं होतं। या शिल्पामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि समोर वाघ जो आहे तो दाखवण्यात आला होता आणि त्याच्यावरती या इकडच्या स्थानिक नेत्यांनी आणि शिवप्रेमींनी आक्षेप घेतला। आपण समोरही एक कोनशिला बघतोय ज्याच्यामध्ये 15/8/2026 म्हणजे 2 दिवसापूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संभाजी महाराजांच्या या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं। छावा संघटनेतर्फे गेली 5 वर्ष इथे ही मागणी केली जाते, मात्र या चौकात ज्या पद्धतीनं महाराजांचं स्मारक जे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं होतं त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला आणि रात्री उशिरा म्हणजे अजून बघितलं तर हे सिमेंट सुद्धा जे आहे ते त्याच्यावरती टाकलेलं ओलं आहे। रात्री उशिरा म्हणजे पहाटेच्या सुमारास हा पुतळा इकडनं हलवल्याची माहिती मिळते। आपल्यासोबत शिवप्रेमी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ते या स्मारकाच्या ठिकाणी जमा झालेले आहेत। विरोध जो आहे तो त्यांनी केला होता आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत सगळ्यात आधी आपण संदीप ठाकूर यांच्याकडे जाणार आहोत। शिंदे यांचे शिवसेनेचे तिकडचे पदाधिकारी आहेत। काय आक्षेप होता या पुतळ्याला आणि कारवाई करण्यात आलेली, आता तुमची भूमिका काय? सगळ्यात आधी आक्षेप काय होता? आक्षेप असा होता की आम्ही समस्त पेनकर आणि शिवप्रेमींनी हा पूर्णाकृती पुतळा आमच्या मागणी होती, पण येथे नगरपालिकेने 15 ऑगस्टला एकदम घाईघाईने असा कुठला घाट घातला की त्यांनी एक प्रतिकृती अशी मॉडर्न आर्ट तयार करून इथे एक पुतळा उभारला आणि त्याचा साधर्म्य दाखवायचा प्रयत्न केला की छत्रपती संभाजी महाराज आहेत, पण त्यांना ते कळत नाहीये। त्याच्यामध्ये आणखीन एक त्यांनी अशी चूक केली की छत्रपती टाकलं। छत्रपती जी महाराजांना दिलेली पदवी होती राज्याभिषेकानंतर, ती पदवीचा छत्रपती न टाकता त्यांनी पती टाकला। कुटुंब आपण इथे दाखवणार आहोत काय नक्की चूक केली होती, आपण प्रेक्षकांना इथे दाखवणार। आपल्यासोबत संदीप ठाकूर आहेत, इकडचे शिवसेनेचे, ते काय काय चुका केल्या होत्या तुम्हाला स्पष्ट दिसेल की या 4 जे शब्द लिहिले गेले छत्रपती संभाजी महाराज चौक, हे 3 शब्द हे तुम्हाला भगव्या कलर मध्ये दिसतात आणि हा सफेद कलर मध्ये, हा रात्रीत बदललेला आहे छत्रपती। तर मुळातच हा जो पती होता तो असा घेतला, हा पहिले घेतली वेलांटी। आता याच्यामध्ये काय होतंय की छत्रपती म्हणजे तो पती आहे, तो म्हणजे कुटुंबाचा प्रमुख। आणि पुतळ्याच्या विषयी जे स्मारक होतं त्याच्याविषयी आक्षेप काय होता? नाही, पुतळ्याच्या विषयी तुम्हाला सांगू का, याच्यातच मुळातच यांची चुकी अशी होती की तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र असो किंवा जगभरात कुठेही असो, छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळे उभे केले जातात, पण ते पूर्णाकृती पुतळे असतात। असा मॉडर्न आर्ट आम्ही पहिला माझ्या पूर्ण लहानपणापासून म्हणजे माझ्या सर्व सहकाऱ्यांचे पण तेच म्हणणं आहे की हा असा मॉडर्न आर्ट जर उभा केला गेला ना तर आमच्या येणाऱ्या पिढीला, जे आमची लहान मुलं असतील किंवा येणारी जी पिढी आहे त्यांना छत्रपती संभाजी महाराज कळणारच नाहीत, कारण यांनी जो आर्ट उभा केला होता त्याला ना कुठला वेश ना कुठलं काही। मी तुमच्याकडे पुन्हा येतोय, आपल्यासोबत शिवप्रेमी आहेत आणि छावा संघटनेचे जितेंद्र ठाकूर, ज्यांनी गेली 5 वर्ष सातत्यानं ही मागणी इथे करत होते। काय तुमची मागणी होती? गेले 5 वर्ष कसा पाठपुरावा केला आणि त्यानंतर हे स्मारक झालं, त्याच्यावर तुमचे काय म्हणणं होतं? छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक व्हावं ही 5 वर्षापासून छावा संघटनेची मागणी होती। 5 वर्ष गेली आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळा छावा संघटनेच्या माध्यमातून साजरा करतोय। इतर सर्व राजकीय पक्ष त्यांचा पक्ष बाजूला ठेवून जयंती सोहळ्यामध्ये सामील होतात आणि आज आपण या चौकाची मागणी केली असताना इथे जी काल्पनिक थीम उभी करण्यात आली ती अतिशय चुकीच्या पद्धतीची होती आणि छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण स्वराज्याचे रक्षक होते आणि त्यांचा जो स्कल्प दाखवला होता तो पूर्णपणे निर्वस्त्र होता। महाराजांना जर तुम्ही निर्वस्त्र जर ते चित्र दाखवताय तर येणाऱ्या पिढीने, येणाऱ्या मुलांनी इथं प्रश्न विचारला की बाबा हे कोण आहेत, वडिलांना प्रश्न विचारलाय तर त्यांनी याच्यातनं काय शिकावं? तुमची मागणी मान्य केली, उद्घाटन 15 ऑगस्टला केलं, ही सगळी घाईघाईत प्रक्रिया झाली आणि काय इतके घाईत निर्णय घेत?
घाईघाईमध्ये जे 15 ऑगस्टचं औचित्य साधून हे याचं उद्घाटन करण्यात आलं, पण जे त्याच्यावर जे काल्पनिक शिल्प उभं केलं होतं, जे एक प्रसंग रेखाटला होता, तो अतिशय चुकीच्या पद्धतीचा होता. तो तिथेशी स्थापित करतानाच लोकांच्या चुकीच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आणि ते बरोबर नाही असं ते इथल्या शिवप्रेमींना दिसायला लागलं. माझं म्हणणं हेच होतं का आपण चौकाची मागणी केली होती, त्यावेळी जर लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या आणि तुम्हालाही कळालेलं होतं तर ते तुम्ही शिल्प ओपन करायची गरजच नव्हती, फक्त चौकाचा नारळ फोडून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे का आणि कोणावरती झाली? हे जे काय कोणी शिल्प केलेलं आहे, तयार करण्यासाठी मान्यता दिलेली आहे, त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे अशी संपूर्ण शिवप्रेमीची आणि छावा संघटनेची मागणी असते. शिवप्रेमींची, छावा संघटनेची, राजकीय पक्षांची, आपलं शिवप्रेमी, तर काय सांगाल? हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला किती राग आला आणि तुम्ही कशा पद्धतीने तुमचा निषेध नोंदवला? काल आम्ही सर्व पक्षाची माणसं इथे जमलो होतो, जे शिवप्रेमी, शंभूप्रेमी आहेत ते सर्वजण आम्ही जमलो होतो आणि आम्ही त्याच्या विरोधात विरोध केलेला आहे आणि आम्ही निवेदनही दिलेलं होतं, देणार आहोत की पुतळा हटवण्यासाठीचा आणि त्या जागी योग्य प्रतिमा महाराजांची उभारण्यात यावी आणि ज्या कोणी ही संमती दिलेली आहे त्यांना त्या पदावरून हटवण्यात यावं. हा आमचा म्हणजे एक जाहीर निषेधच आहे की त्यांना त्या पदावरून आम्हाला हटवायचं. तुम्हाला विचारणं की कधी तुम्ही बघितलात आणि बघितल्यानंतर ही तुमच्या जी मोठी चूक होती ती तुमच्या कधी लक्षात आली आणि मग तुमची त्यानंतर स्वाभाविक प्रतिक्रिया काय? जशा पद्धतीने त्यांनी जेव्हा प्रतिमेचं उद्घाटन केलं आणि जो लाल कपडा प्रतिमेला झाकून ठेवला होता ते ओपन झाल्यानंतरच लोकांना कळतच नव्हतं की नक्की हे काय आहे. जेव्हा ते नाव बघितले की छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज